नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। पाडळी खोऱ्याचा सर्वांगीण विकास हेच ध्येय, पाणी प्रश्न युद्धपातळीवर सोडविणार नामदार महेश शिंदे। हिवरे येथील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा नामदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश। आजवरच्या राजकीय पुढाकाऱ्यांनी पाडळी खोऱ्याला केवळ विकास कामांबाबत झुलवत ठेवले। प्रत्येक निवडणुकीत आश्वासने द्यायची आणि निवडणूक झाल्यावर परत फिरकायचे नाही असे प्रकार होते। आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलून टाकली आहे। विकास कामांबाबत पाडळी खोरे आता परिपूर्ण झाले असून आता पाणी प्रश्न नजीकच्या काळात सोडविणार आहे अशी ग्वाही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली। पाडळी खोऱ्यातील महत्त्वपूर्ण अशा हिवरे येथील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नामदार महेश शिंदे यांच्या कार्याने प्रभावित होऊन नामदार महेश शिंदे गटात शनिवारी सायंकाळी 9 वाजता खटाव येथील निवासस्थानी प्रवेश केला। भगवी शाल देऊन नामदार महेश शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले। प्रत्येक कार्यकर्त्याला राजकीय ताकद दिली जाईल। विकास कामांबाबत कधीही दुजाभाव केला नाही आणि करणार देखील नाही। हिवरे परिसराचे नंदनवन करण्याचे स्वप्न पाहिले होते, आज ते प्रत्यक्षात उतरले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। माजी सरपंच अजित खताळ व विद्यमान सरपंच सुरेखा खताळ यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्या काजल सुदेश कांबळे, हिवरे विकास सोसायटीचे संचालक सुदेश उत्तम कांबळे, नितीन कांबळे, विलेश कांबळे, रविकांत कांबळे यांनी नामदार महेश शिंदे गटात प्रवेश केला। त्यांचे नामदार महेश शिंदे यांनी स्वागत केले। यावेळी माजी सरपंच अजित खताळ, विद्यमान सरपंच सुरेखा खताळ, माजी सरपंच सतीश कांबळे, उपसरपंच वैभव खताळ, ग्रामपंचायत सदस्य समाधान शिंदे, नितीन खताळ, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तानाजी भिडे, रमेश कांबळे, रवींद्र कांबळे, अनिल कांबळे, शेखर कांबळे, स्वाती कांबळे, माजी सरपंच सुनील खताळ, माजी उपसरपंच सुधीर खताळ, पंढरीनाथ खताळ, सोमनाथ तांबे, नारायण खताळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। हिवरे गाव विकासाच्या शिखरावर पोहोचणार नामदार महेश शिंदे। पाडळी परिसरातील रस्त्यांचे प्रश्न सुटले आहेत। गावोगावी सुंदर काँक्रीटचे रस्ते तयार केले आहेत। पाडळी गाव तर स्वच्छ आणि सुंदर झाले आहे। नलवडेवाडी खिंड रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार असून हिवरे गाव त्यामुळे महामार्गावर येणार आहे। या विभागाला थेट वाटा स्टेशन विभागाशी जोडले जाणार आहे। दळणवळण अधिक सोयीस्कर होणार आहे व 24 तास वाहतूक सुरळीत राहील। त्याचबरोबर गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर उपसा जलसिंचन योजनेतून पाडळी परिसरातील प्रत्येक गावात पाणी दिले जाणार आहे। पाडळी तलावातून पाणी उचलून नलवडेवाडीत नेले जाणार आहे। तेथून बिचुकली आणि तळीयेचे तलाव भरणार असून दुष्काळी भागातील पाणी प्रश्न सुटणार आहे। या विकासाच्या सर्वच प्रक्रियेत हिवरे गाव विकासाच्या शिखरावर पोहोचणार आहे। बौद्ध वस्तीकडे जाणाऱ्या पिराचा मळा ओढा व नरशाचा ओढा या ठिकाणी साखळी पूल बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे, असेही नामदार महेश शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले। भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त रहमतपूर येथे सोमवारपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन, राज्यातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती। 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या वतीने रहमतपूर नगरीत सोमवार दिनांक 12 ऑगस्ट पासून आरोग्यविषयक, महिलांविषयक, स्वातंत्र्यविषयक तसेच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, प्रकाशन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्राचार्य जे.एन. माने, प्राचार्या डॉक्टर भाग्यश्री जाधव यांनी दिली। सोमवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता गरडवस्ती रहमतपूर येथे मोफत सर्वरोग निदान शिबिर व औषध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यानंतर 11:30 वीरशैव लिंगायत समाज जंगम मठात कोल्हापूर येथील तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र प्राली हसत खेळत घरगुती उपचार पद्धतीने उपचार औषधाविना आरोग्य या विषयावर राष्ट्रीय पारितोषिक विजेते सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर स्वागत तोडकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे। मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता रहमतपूर येथील मुक्ताई मंगल कार्यालयात भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा आघाडीच्या उपाध्यक्षा सौ चित्रलेखा माने कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा आघाडीच्या अध्यक्षा सौ चित्राताई वाघ यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात झी मराठी चॅनलवरील देवमाणूस मालिकेतील सरू आजीची विनोदी भूमिका साकारणाऱ्या रुक्मिणी जगन्नाथ सुतार आणि मन झालं बाजिंद व देवमाणूस मालिकेतील कॉन्स्टेबलची भूमिका साकारणाऱ्या साक्षी सदाशिव खंदारे या अभिनेत्रीच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होम मिनिस्टर अर्थात
खेळ पैठणीचा हा कार्यक्रम प्रतीक भाऊजी यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने रंगणार आहे। बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता आंबेडकर नगर येथे महिलांसाठी सर्वरोग निदान शिबिर व औषध वाटप कार्यक्रमाचे करण्यात आले आहे नियोजन। त्यानंतर दुपारी 12 वाजता वीरशैव तिराळी समाज मठात महिलांसाठी कर्करोग जागृती शिबिर व मोफत औषध वाटप कार्यक्रमाचे आयोजन सौ चित्रलेखा माने कदम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे। या शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रेश्मा राजभोई, स्तनविकार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल पाटील, सामाजिक कार्यकर्त्या जयश्री पार्टे शेलार या मार्गदर्शन करणार आहेत। गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या चैत्रबन परिसरात सौ चित्रलेखा माने कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शहीद जवान सूरज प्रताप शेळके यांच्या मातोश्री वीरमाता सुवर्णा प्रताप शेळके खटाव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे। या कार्यक्रमात भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत विविध गटात प्रथम 3 क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। यानंतर सांस्कृतिक वार्तापत्र पुणे निर्मित सहसंपादिका मेघना घारगेकर यांनी संपादित केलेल्या मातृप्रेरणा विशेषांकाचे प्रकाशन सौ चित्रलेखा माने कदम यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे। यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटन तसेच वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न होणार आहे। सकाळी 11:30 नंतर सरदार माने वाड्यात वाढदिवसानिमित्त सौ चित्रलेखा माने कदम शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत। वरील विविध कार्यक्रमास रहमतपूर व रहमतपूर परिसरातील नागरिकांनी, महिलांनी, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। कोयनेच्या विस्तीर्ण शिवसागर जलाशयात शिवप्रताप तराफा दाखल दुर्गम खोऱ्यांमधील दळणवळण होणार सोयीचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण। कोयना धरणाच्या विस्तीर्ण शिवसागर जलाशयामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने नवीन शिवप्रताप तराफा दाखल झाला आहे। या तराफ्यामुळे कोयनेच्या दुर्गम खोऱ्याबरोबरच बामनोली, तापोळा आणि कांदाटी विभागातील दळणवळण आता अधिकच सोयीचे होणार आहे। मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। शनिवारी सकाळी 10 वाजता कोळघर सोळशी येथे तराफ्याची चाचणी घेऊन ही सेवा सुरू करण्यात आली। यावेळी नगरसेवक प्रकाश शिंदे, गटविकास अधिकारी अरुण मरभळ, तापोळ्याचे सरपंच रमेश धनावडे, योगेश गारडे, जिल्हा परिषद महाबळेश्वर सुपरवायझर संपत नलावडे, संतोष पवार, मंगेश माने, सुभाष कदम, सीताराम धनावडे, राहुल भोसले, गणेश भोपळे व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जन्मभूमी असलेले कोयना खोरे शिवसागर जलाशयामुळे दुर्गम असला तरी निसर्गसंपन्न आहे। या विभागातील बामनोली व तापोळा ही 2 महत्त्वाची बाजारपेठेची गावे आहेत। कोयनेच्या अलीकडील भागात जावली तालुक्यातील बामनोलीसह 22 गावे येतात, तर कोयना आणि सुळशी नदीच्या संगमावर तापोळा वसलेले आहे। तापोळा हे विभागातील बाजारपेठेचे मुख्य गाव आहे। या ठिकाणी जलपर्यटन मोठ्या प्रमाणावर चालते। पश्चिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावासह दुर्गम व दूर असलेल्या कांदाटी खोऱ्यातील जनतेला तापोळ्याशी जोडणारी तराफ्याची एकमेव सेवा आहे। अवजड मालांची वाहने, 4 चाकी वाहने नदीच्या अलीकडे पलीकडे करण्यासाठी तराफा सेवा महत्त्वाची आहे। तापोळा, कोळघर, सोळशी व गाडोली या ठिकाणी तराफ्यातून वाहतूक करता येते। सध्या बामनोली, पावशेवाडी या ठिकाणी नवीन जेट्टी बांधण्यात आली असून पलीकडे दरेगावी जेट्टीचे काम अद्याप झालेले नाही। दरेगावी जेट्टीचे काम झाल्यावर बामनोलीतून कांदाटी खोऱ्यात जाणे सोयीचे होणार आहे। सध्या स्थितीत हा नवीन तराफा जुन्या ठिकाणी चालणार आहे। रहमतपूर रेल्वे स्टेशन नजीक धावत्या रेल्वेखाली सापडून दिनेश गायकवाड याचा मृत्यू। मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद। पुणे मिरज रेल्वे मार्गावर रहमतपूर रेल्वे स्टेशन नजीक शनिवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दिनेश गोपाळ गायकवाड वय 44 वर्ष राहणार नगरवाडी तालुका कोरेगाव याचा धावत्या रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला आहे। सातारा रेल्वे पोलीस दूरक्षेत्राच्या प्राथमिक तपासामध्ये त्याने आत्महत्या केल्याचे दिसून आले आहे। या प्रकरणी मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद दुपारी 4 वाजता करण्यात आली आहे। नहरवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी दिनेश गोपाळ गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा व 1 मुलगी असा परिवार आहे। कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तो रंगकाम यासह मिळेल ते मोलमजुरीचे काम करत होता। त्याच्या मृत्यूमुळे कुटुंब उघड्यावर आले आहे। या प्रकरणी मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे। सातारा रेल्वे पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार नितीन थोरात
व अंमलदार रवी निकम हे तपास करत आहेत.